नमस्ते विद्यार्थ्यांनो, आज आपण मराठी व्याकरणातील क्रियाविशेषण अव्यय उदाहरणासहित अभ्यास करणार आहोत. क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. केव्हा, कधी, कसे, किती असे प्रश्न क्रियापदाला विचारावेत. हे आपण खालील उदाहरणाने अभ्यास करूया. उदाहरण 1, श्याम हळूहळू चाल. क्रियाविशेषण अव्यय हळूहळू. उदाहरण 2, बाबा बाजारातून पटकन घरी आले. क्रियाविशेषण अव्यय पटकन. उदाहरण 3, आम्ही दररोज प्रार्थना करतो. क्रियाविशेषण अव्यय दररोज. उदाहरण 4, उद्या समीर फिरायला जाणार आहे. क्रियाविशेषण अव्यय उद्या. उदाहरण 5, मंदा लिहिताना नेहमी चुका करते. क्रियाविशेषण अव्यय नेहमी. उदाहरण 6, माझ्या घराच्या पलीकडे मंदिर आहे. क्रियाविशेषण अव्यय पलीकडे. उदाहरण 7, परमेश्वर सर्वत्र असतो. क्रियाविशेषण अव्यय सर्वत्र. उदाहरण 8, आईने चोराला बरोबर ओळखले. क्रियाविशेषण अव्यय बरोबर. उदाहरण 9, अण्णाला सतत बाहेर जावे लागते. क्रियाविशेषण अव्यय सतत. उदाहरण 10, आई राजूवर खूप प्रेम करते. क्रियाविशेषण अव्यय खूप. विद्यार्थ्यांनो, वरील 10 उदाहरणामध्ये हळूहळू, पटकन, दररोज, उद्या, नेहमी, पलीकडे, सर्वत्र, बरोबर, सतत, खूप ही सर्व क्रियाविशेषण अव्यय आहेत. थँक यू.